माझं नाव आहे माधवदास गोविंदास गुजराती. माझं शिक्षण झालं BSc पर्यंत 1960 साली. माझं विषय होते त्यावेळेला 3 विषयच आम्हाला चॉईस होते, बाकी काय नव्हतं. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. इंटरनंतर आम्हाला 2 चॉईस होते, का तर इंजिनिअरिंग घ्या का तर मेडिकल घ्या. मार्क कमी पडल्यामुळं ते सगळं गेलं, त्यामुळं गेलं BSc. आता घरची मॅनपॉवर कमी पडली, त्यामुळं मी या बिझनेसमध्ये आलो. ॲक्च्युअली हा माझा पिंड नाही आहे, घरची मॅनपॉवर कमी पडली त्यामुळे आलो. पहिले हे दुकान भवानी पेठेत होतं. त्यात आमची 3 दुकानं, एक नारायणदास गोविंदास, गोविंदास सन, चिमणलाल गोविंदास. नारायणदास गोविंदास हे किराणा म्हणजे साखर, मीठ इत्यादी किराणा. हे गोविंदास सन्स म्हणजे अन्नधान्य, रवा, आटा, मैदा, बेसन, डाळी हा व्यवसाय. आणि चिमणलाल गोविंदास शेजारी आहे, त्यांचं तेल, वनस्पती हा धंदा. पहिल्यांदा मी तेलाचा धंदा केला. मग ते नारायणदास गोविंदास ही सगळी आमची पहिली पार्टनरशिप होती, म्हणजे बाहेरचे पार्टनर होते. मग मी साखरेच्या दुकानात जवळजवळ 12 ते 13 वर्ष म्हणजे साखरेचा अनुभव घेतला. साखरेचा अनुभव घेतल्यानंतर आता वाटलं हे बस झालं, थोडा आता अन्नधान्य हा काय विषय आहे. कारण ह्या दोन्ही क्षेत्रापेक्षा अन्नधान्य हा व्यापक विषय आहे. साखर काही तुमचं ठराविक कारखान्यातून आहे, तेलाचं तसंच आहे. पण अन्नधान्य जे आहे त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रातूनच यायचं. लोणंद, फलटण इकडून गहू वगैरे यायचं, महाराष्ट्राचा तांदूळ. बाकी म्हणजे 60, 61, 62, 63 साल पण बाहेरून काही नाही. जसं वाढत गेलं तसा याचा मग महाराष्ट्रभर पसरला. महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये गेलं, कर्नाटकमध्ये आलं. ऑल इंडिया म्हणजे अखिल भारतीय याचं क्षेत्र आहे हे ध्यानात आलं. कारण आज बासमती जो आहे तो राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, UP इकडून येतो. गेली 10 वर्ष मूग डाळ, उडीद डाळ आपली कल्पना आहे आपल्या महाराष्ट्रात, तसं नाही, ते राजस्थानमधून आपल्याला येते. आपल्या इथली पुरत नाही किंवा कारखाने नाही. त्याप्रमाणे अन्य डाळी ज्या आहेत, आता मध्य प्रदेशमध्ये पूर्वी चणा डाळ आपल्या इथं चणे करून करत होती, त्यावेळी लोकसंख्या कमीच होती, ते पुरत होतं. आता तसं नाही आहे. आता चणा डाळ येते मध्य प्रदेशमधून, गुजरातमधून येते, आपल्या महाराष्ट्रातून येते. सेम केस तूर डाळ हा राजस्थानमधून येते, पण ते महाराष्ट्रातून येते, गुजरातमधून येते, कर्नाटकमधून कधी कधी येते. पण क्वालिटी नंबर 1 गुजरात आणि महाराष्ट्र तूर डाळीच्या बाबतीत. मसूर डाळ सेम केस राजस्थानमधून येते, UPमधून येते, MP मधून येते, UPमधून असं येते. असं हे क्षेत्र जे आहे अन्नधान्याचं, हे इतर क्षेत्रापेक्षा विशाल आहे. आणि याच्यात बुद्धी जास्ती लढवावी लागते आणि अनुभव जास्ती येतो आणि अलर्ट जास्ती राहावं लागतं. अलर्ट म्हणजे टेन्शन नाही, संबंध पाहावं लागतं आपल्याला. मार्केट ऑल इंडिया म्हणजे तो एक दृष्टिकोन होता. आता तांदूळ जो आहे तर कर्नाटक आहे, आंध्र आहे, तेलंगण आहे, तामिळनाडू आहे, सगळंच आहे. आपल्या इथं पूर्वी असं व्हायचं, मटकी वगैरे सगळं रोह्यावरून यायचं. आता जी येते ती तेनालीवरून, सेलमवरून येते आणि ते पुरते म्हणून आपल्याला पुरतं आहे. आता म्हणजे हे सगळे जे पूर्वी महाराष्ट्रावर आपण सगळे अवलंबून होतं, आता तसं काही नाही आहे. आपल्याला परप्रांतावर बरंच अवलंबून राहावं लागतं आहे. आणि महाराष्ट्रात काय झालेलं आहे, ऊसाचं क्षेत्र वाढलेलं आहे. हे मूळ आपली जी पिकं आहेत ती इथं कमी झालेली आहेत, त्यामुळे डिपेंडन्सी आपली वाढत चाललेली आहे. जॉईंट फॅमिलीमध्ये सगळं शिकायला मिळतं, एकमेकांचा आधार राहतो. हा गावाला गेला, आजारी पडला, फलाणं झालं तर तो कामाला येऊ शकतो. आणि जॉईंट फॅमिलीमध्ये काय आहे, थोडेसे डिफरन्सेस पडतात. प्रत्येकाचा व्ह्यू त्याच्यात वेगळा असतो, परंतु विचारिक भेद असतो, मनभेद नसतो. ते जर सांभाळलं तर जॉईंट फॅमिली आज कित्येक वर्षाची. आज माझ्याकडे एक गिऱ्हाईक भवानी पेठेत आहे, 64 लोक एक ठिकाणी राहतात आणि एक हेड ऑफ द फॅमिली तिथला जो आहे तो सांगेल ते सगळे ऐकतात आणि त्यात ते सगळे खुश आहेत. ते राठोड म्हणजे ते राजस्थान त्या बाजूचेच आहेत, पण 64 लोक तिथं राहतात. म्हणजे जॉईंट फॅमिली कामाची आहे, नाही अशातलं नाही. आणि तो आपली पूर्वी संस्कृती जॉईंट फॅमिलीचीच होती. आता 89 साली आम्ही
3 दुकानावरती सेपरेट झालो. कसे सेपरेट झालो? एका तासात, इन 1 hour. मला काय पाहिजे बोल, कुठलं दुकान पाहिजे बोल, काय फंड्स पाहिजे बोल. 9ला बसलो, 10ला मोकळे झालो. त्यात कुठले फ्लॅशेस सोडायला नाही, काही नाही. नाही, खाद्यतेलातला काही पार्ट बाहेरून येतोय, सगळा पार्ट येत नाही. एक. आणि अन्नधान्याच्या बाबतीत आपण पूर्ण आत्मनिर्भर आहोत. बासमती तांदूळ किंवा हलक्या दर्जाचा तांदूळ म्हणजे कमी प्रथा हा आपण एक्सपोर्ट करू शकतो. म्हणजे अन्नधान्याच्या बाबतीत त्याच्यात काही नाही आहे. आता प्रश्न राहिला तुमचं ऑइल. ऑइल म्हणजे तुमचं हे क्रूड ऑइल. आता ह्यात आपली जमीन अनुकूल किती आहे आणि मुंबईला जे बाबे आहे ते किती आपल्याला पुरू शकेल, अजून किती करायला पाहिजे याचा आपल्याला अंदाज नाही आहे. आणि दिवसेंदिवस हे पेट्रोल डिझेलवर अवलंबून न राहता बॅटरीवर अवलंबून राहायला पाहिजे. बॅटरी हे काही काळ टिकल, पुढे तुम्हाला ते अणूवर यावं लागेल. अणूवर यावं लागेल, आज नाही तर 25 वर्षांनी 30 वर्षांनी. कारण बॅटरी किती दिवस पुरणार आहे तुम्हाला शेवट. तर ते अणुशक्ती यूज अँड थ्रो त्यावेळेला थेरी येणार आहे. त्या पेट्रोल डिझेलवर सध्या अवलंबून आहे, त्याला काही सध्या इलाज नाही आहे. रिसोर्स किती आहे पेट्रोल डिझेलचा याचंही संशोधन झालं पाहिजे आणि त्यावर आपले भागतंय की नाही. म्हणजे पूर्वी वटाणा बिटाणा याचा, आता UP वरून वटाणा येतो, परदेशच्या क्वालिटीचा येतो. म्हणजे पूर्वी त्याच्यावर आपण अवलंबून होतो, आता तसंही काही नाही. समजा या प्रांतात नाही झालं तर दुसऱ्या प्रांतात ती भरून निघते. कमी जास्ती महाग स्वस्त मिळतो. आज माल पैसे देऊनही माल मिळतो. काही देशात पैसे दिले तरी माल मिळत नाही ही अवस्था. तशी आपली अवस्था नाही आहे. व्हेजिटेबल्स म्हणजे मंडई, इथं तुम्हाला जे पाहिजे ते मिळते आणि आपण काय काय खोटी ओरड करतो की महाग आहे. ॲक्च्युली तसं काही महाग नाही आहे. बाकीचं जर तुम्ही सगळं पाहिलं, काय काय वेळा आरडाओरडा करतात, चुकीचं आहे. चुकीचं आहे. आणि शेवट तुम्ही दोन्ही सांभाळायचे. शेतकरी सांभाळायचा म्हणजे जो पिकवतोय त्यालाही सांभाळायचं आणि ग्राहकही सांभाळायचे. हा बॅलन्स तुम्हाला सांभाळता आला पाहिजे. तर तुम्ही म्हणाल शेतकऱ्याला मिळालं पाहिजे आणि ग्राहकाला स्वस्त मिळालं पाहिजे, हे कोणाला जमणार नाही. ग्राहकाला स्वस्त मिळायचं आणि शेतकऱ्याला कमी भाव, तो म्हणाल मी पिकवतच नाही, असं होईल. आणि व्यापाऱ्यांनी टॅक्स जास्तीत जास्त भरायला पाहिजे, या गोष्टी शक्य नाही आहे. जनता मी बघा, जनता सहकारी बँकेत माझ्या हिशोबाने खातं साधारण 80-85 सालापासून, कारण त्यावेळी मी बँकिंग पाहत नव्हतो. सेपरेशन झाल्यानंतरही बँकिंग वगैरे पाहायला मिळालं, तरी साधारण 90-89 सालापासून आमचा बँकेशी व्यवहार चालू आहे. त्याच्या आधीसुद्धा असण्याची शक्यता आहे. आणि ते आमचे थोरले बंधू पाहत होते. त्या जनता बँकेचं कॉपरेशन मी घरचीच बँक मानतो, तसं काही बाहेरचं पाठ नाही. आणि स्टाफ जो आहे काय म्हणतात पोलाईट, म्हणजे स्टाफचं कॉपरेशन चांगलं आहे. अडचण आली तर ते मदत करतात. तेव्हा ह्या व्यवसायात किंवा कुठल्याही व्यवसायात नवीन पिढी, व्यवसाय म्हटल्यानंतर कष्ट येतात. असं ऑफिससारखं नाही येते 10 ते 5. आम्हाला इथून जरी गेलं तरी डोक्यात विषय तोच असतो. ह्याही व्यवसायात कारण कुठलाही तुम्ही व्यवसाय जरी घेतला, सोने चांदीचा घेतला, शेअरचा घेतला, कापड, तरी विचार शेवट हे आमचे चालूच असतात. रजनीशने एक ठिकाणी सांगितलं, बीज एकदा तुम्ही पेरलं की ते उगवणार आहे, एवढंच आहे. तरी तुम्ही रोज जर पाहिलं तर काहीच मिळणार नाही तुम्हाला, आणि ते तसंच राहील. तसं तुम्हाला रोज जे आहे त्याच्यावर रोज मॉलिशिंग अभ्यास. आणि आता अभ्यास राहिला तो इंटरनॅशनल लेवलला राहिलेला आहे. म्हणजे तुम्हाला आता पूर्वी भारतापुरतं पाहिलं, महाराष्ट्रापुरतं पाहिलं, आता तसं राहिलेलं नाही. जागतिक इम्पॅक्ट काय त्याचाही परिणाम आपल्यावर होतो. जे तुम्ही सोनं चांदी शेअर मार्केटला पाहताय, तसा अन्नधान्याला सुद्धा जो आहे तो इफेक्ट आहे. तर करोनामध्ये आपली लस तिकडे गेली होती, थोडा आरडाओरडा झाला, परंतु आज आपल्या नरेंद्र मोदी जिथं गेलेले आहेत, करोनामध्ये ज्यांना लस दिलेले त्यांना योग्य तो सन्मान मिळालेला आहे आणि त्यांचे संबंध अधिक दृढ झालेले आहेत.
यश शिखराकडे पाऊल आमुचे, ग्राहक हित उद्दिष्ट आमुचे. उदात्त हेतू पक्की तत्त्वे, आधुनिक तरीही विचार आमुचे. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक.